नमस्कार, मी निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। तर आज आपण 31 डिसेंबर व्हेज दम बिर्याणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। तुम्ही ते बघू शकता, बिर्याणी किती सुंदर दिसत आहे आणि बिर्याणीचा सुगंध सुद्धा खूपच मस्त येत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। 1 वाटी पनीरचे काप, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी फ्लॉवर, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेला 2-3 हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 वाटी तळलेला कांदा, 25 ग्रॅम काजू, अर्धी वाटी दही, 1 छोटी वाटी साजूक तूप, 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पूड, थोडीशी जायफळ पूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पूड आणि चवीनुसार मीठ। पावशेर बासमती तांदूळ, इथे हा तांदूळ मी स्वच्छ 2-3 वेळेला धुवून घेतलेला आहे। तमालपत्र, 1 काळी वेलची, 1 चक्री फूल, अर्धा चमचा शाही जिरे, 3 लवंग, 6 काळी मिरी आणि 1 छोटा तुकडा दालचिनी। जर तुमच्याकडे हिरवी वेलची अवेलेबल असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता। सर्वप्रथम आपण इथे ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या मॅरिनेट करून घेऊयात। तर त्यासाठी फ्लॉवर, मटार, गाजर, पनीर, दही, लाल मिरची पूड, गरम मसाला, धणे जिरे पूड, हळद आणि चवीनुसार मीठ। सर्व भाज्या आपण या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, म्हणजे सर्व जे मसाले आहेत ते मिक्सअप व्यवस्थित होतील। आणि झाकून बाजूला ठेवूयात। भाज्या मॅरिनेट होईपर्यंत आपण तांदूळ स्टीम करून घेऊयात। तर त्यासाठी मी कढईत 1.5 लिटर पाणी घेतले आहे। आता यामध्ये आपण घेतलेले मसाले घालून घेऊयात आणि 1 चमचा तेल टाकूयात। तेलाचा वापर केल्यामुळे भात मोकळा होतो, एकमेकाला चिटकून राहत नाही। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊयात। तांदूळ पूर्ण शिजवून घ्यायचे नाही, साधारण 60 ते 70% तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत। 5 ते 6 मिनिटात आपला तांदूळ छान असा शिजून होतो। तुम्ही ते बघू शकता, इतपतच तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। बिर्याणीसाठी आपल्याला असाच तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। आता मी गॅस बंद करते आणि ताटामध्ये शिजलेला तांदूळ छान असा निथळून घेते। हे शिजलेले तांदूळ आपल्याला ताटामध्ये पसरूनच ठेवायचे आहेत, जेणेकरून ते पटकन गार होतील। तांदूळ पूर्णपणे निथळून घेतल्यानंतर यातील खडे मसाले जरी बाजूला काढले तरी देखील चालेल, जेणेकरून ते दाताखाली येणार नाही। इथे मी बिर्याणी पॉट घेतलेला आहे। तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये सुद्धा केली तरी देखील चालेल। आता यामध्ये आपण तूप घालून घेऊयात। 6 चमचे मी तूप घेतले आहे। तूप गरम झाले की यामध्ये आपण काजू तळून घेऊयात। काजू छान असे तळून झालेले आहेत। आता आपण ते साईडला काढून घेऊयात।
त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली मिरची आणि कांदा घालून छानपैकी परतून घेऊयात. कांदा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात आणि थोडे मीठ टाकून परतून घेऊयात, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो छान असे परतले जातील. कांदा आणि टोमॅटो छान असे परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेली भाजी घालून घेऊयात आणि एकसारखे हलवून घेऊयात. साधारण 1-2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 वाटी पाणी घालूयात आणि मध्यम आचेवर झाकण ठेवून छान अशी वाफ काढून घेऊयात. साधारण 2 ते 3 मिनिट छान अशी वाफ काढून घेतलेली आहे. भाज्या खूप जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत, अर्धबोबड्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये जायफळ पावडर, थोडीशी कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा आणि शिजवून घेतलेला तांदूळ घालूयात. इथे मी केशरचे पाणी करून घेतलेले आहे, ते आपण टाकून घेऊयात. हे एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि 2-3 थेंब बिर्याणी इसेन्स, हे सुद्धा ऑप्शनल आहे. आता यामध्ये खूप सारी कोथिंबीर आणि पुदिना, तळलेला कांदा, 1 ते 2 चमचे तूप आणि काजूचे काप आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर 10 मिनिटं वाफ काढून घेऊया. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि अशीच बिर्याणी 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूयात. आणि 10 ते 15 मिनिटानंतर आपण बघूयात की आपली बिर्याणी कशी झाली आहे ती. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूयात. तुम्ही ते बघू शकता, बिर्याणी किती सुंदर दिसत आहे आणि बिर्याणीचा सुगंध सुद्धा खूपच मस्त येत आहे. तुम्ही ते बघू शकता की बिर्याणी किती छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि वरून काजूचे काप. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.